जेलमध्ये टाकून दिले माझ्या पोराला. सर माझ्या पोराला न्याय द्या तुम्ही. मी तुम्हाला विनंती करतो सर. माझा लहानसा मुलगा फक्त 21 वर्षाचा पोरगा आहे माझा. 21 वर्षाचा पोरगा येतो यवतमाळ मी पाहू सुद्धा शकत नाही. सगळेजण पाहणे जाते पण आई विचारते त्याला काहीच माहित नाही. एवढं समजत नव्हतं. खूप सारे लोक आम्ही गरीब लोक घरी येऊन धमक्या देत आहे म्हणून आम्ही रिपोर्ट नाही देणार. वाटत नाही. मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे यवतमाळ अपडेटमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. आपण दररोजच्या जीवनामध्ये जगत असताना काही प्रकरणं पाहतो आणि क्राईमचे सध्या प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. आणि त्यातलं एक महत्त्वाचा विशेष असा आहे की हल्ली प्रेमसंबंधाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वाद आणि विवाद होतात. त्यातलंच एक महत्त्वाचं प्रकरण हे आहे झरी जामणी तालुका जो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतो आणि यवतमाळचा एंड पॉईंट म्हणजे तो तालुका आहे. आणि बहुतांश त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचे लोक राहत असतात. आणि काय प्रकार काय घडतात? प्रकार सर माझ्या घरी आला येऊन राजू मोहितकर आणि डायरेक्ट घरामध्ये धसून पोळ्या करताना आला आणि माझीवाले केस धरून असा फाडकन पाडला सर. माझं तुझं वाला पोरगो कुठं आहे? तुझ्या पोराला आता उचलतो मर्डर करतो. प्रधान समाजाचा आदिवासी समाजाचा तू माणूस एवढ्या मोठ्या घरामध्ये हात टाकतो. तुझं घर जेसीबीनं पाडतो. तुझ्या पोराचा मर्डर करतो. तू लवकरच्या लवकर लाख घराला चालली जा. दारू पिऊन असा अड्डा सांगतो सर रस्त्यावर. करण्यामागचं नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे सर त्याचे नातेवाईक कोण आहे का रिलेटिव्ह माहित नाही सर. तो ढवस प्रदीप ढवस त्याच्या मुली संग माझ्यावाल्या पोराचं प्रेम होतं सर. आता प्रेम होतं तर आता त्याचं वाला काय कारण झालं का मोबाईल फोन काय बद्दल त्यानं पकडलं का? माझ्या मुलाचं वय 21 आहे. त्या मुलीचं वय 17 वर्ष 10 महिने. त्या मुलाला अटक करण्यात आली का? माझ्या मुलाला सर ते लोक मारले. माझ्या घरून गेल्याचे मारलून असं 10 मिनिटात मुलीच्या घरी बोलावलं आणि कवड लावून मारले सर. नाकटोन फोडले. माझ्या घरचे मिस्टर घरी नव्हते सर. फोडल्याच्या नंतर मी त्या घाबरली सर. ते मारतो मर्डर करतो. मार्कीचं उदाहरण सांगितलं. मार्की 8 दिवसाच्या अगोदर मर्डर झाला तर त्या मर्डरचं का झालं त्याचं का केलं तर आमचं का होणार? तुझ्या पोराला एका दिवशी उचलतो आणि मर्डर करतो. ह्या भीती कारण सर आम्ही रिपोर्ट नाही दिला. तर हे वाले लोक आता पोराले मारले तर मारले. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये मारले पोराले. रिपोर्ट दिले ना. तुमच्या मुलांनी सुद्धा काहीतरी चूक केली. माझ्या मुलांनी चूक केली. त्या चुकीची सर त्याला आता शिक्षा भेटली. तो कारागृहामध्ये हजर आहे सर. 5-6 दिवस झाले. त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला. आणि सर हा आता ठीक आहे. त्या मुलीच्या बाबानं सर एवढं प्रकरण केलं. माझा पोरगा कैदीत आहे. गुन्हा त्याच्यावर कबूल झाला. एवढं ठीक असताना माझा हा राजू मोहितकर हा कोण आम्हाला धमक्या देत आहे नसा बोलत आहे. केस सुद्धा सर माझीवाल्या असा धकावून पाडला. सांगा माझी मुलगी होती सर. घरची माझीवाली मुलगी होती. आम्ही मर्डर करतो. त्यावाले मार्केट मर्डर केला का झालं? त्याचं काहीच नाही झालं तर माझं काय करा? कुठं आहे प्रधान आदिवासी एवढ्या मोठ्या घरात हात टाकता का? असं सर मारलं सर. मला मारलं सर. माझ्या पोरीला थापून उद्गारली माराले. सांगा सर आता आम्ही कसं राहायचं कसं जगायचं? एक दिवस तू लाख लावून घराकडे चालली जाऊन कुठेही चालली जाईल राहायचं नाही. एका दिवशी तुझ्या घराला मी जेसीबी मारतो. पोरीला सुद्धा मारलं माझ्यावाल्या. आपण पोलीस स्टेशनला मग या सगळ्या प्रकारानंतर तक्रार दिली होती? आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. जसं पोरावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला तसं आमची सुद्धा तक्रार आहे. आम्हाला त्या मुलाच्या बाबाचं किंवा मुलाच्या आईचं त्यात आम्हाला काही तो मोहितकर आहे. तो गुरुवारी याच्या घरी येऊन बिलकुल याला ढकलून दिलं. मारहाण केली आणि एवढी दादागिरी केली की मी तुझं घर जेसीबीने पळून टाकतो आणि तुझ्या पोराचा मर्डर करतो. मार्कीला मर्डर झाला त्याचे तो सुद्धा सुटणार आहे. तर आमचं काय होईल? तू झरी सोडून जा. म्हणजे झरी जामणी तालुका आहे 95% आदिवासी तालुका आहे. अशा आदिवासी समाजावर ओबीसी सतत हमले करत राहते. अशा फ्रॉड लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. काय नरेश भाऊ काय सांगा? या बाबतीमध्ये राजू मोतकरला 8च्या गुन्ह्यामध्ये दाखल करून त्याला तुरंत अटक करण्यात यावी ही आमच्या आदिवासी संघटनेची मागणी आहे. या ठिकाणी तुम्ही वडील आहात का? काय सांगा? काय नाही त्याला तुरंत मध्ये उचलून का अटक करेन ते. कोणाला? राजू मोहितकरला. हो. तक्रार दिली तुम्ही? हो. कोणतं पोलीस स्टेशनला घरी? पाटण पोलीस. इथे पाटणवरून? हो. अच्छा. घेतली पण काही चौकशी नाही काही नाही. गवई भाऊ काय सांगाल? काय प्रकरण होता येईल? नाही या प्रकरणावर बोलायचं झालं असं की प्रेम संबंधामध्ये दोघांची गलती जरी असल्यास परंतु घरी जाऊन एखाद्या स्त्रीला मारणं हे कितपत योग्य आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये साहेबांना चौकशी करून लवकरात लवकर दोषीवर कारवाई करावी हीच विनंती आहे प्रशासनाला आपली आहे.
सर 2 महिन्याच्या अगोदर माझ्या घरी ती मुलगी येऊन गेली, कपडे भरून आली सर, पळून आली आली. तिची आईले तिच्या वडिलांनी माझ्या मुलांना फोन लावला. माझा मुलगा झोपून असताना ते पोरगी अशी जात नव्हती. त्या आजीनं ओढत नेलं सर तिले. मी काहीच करू देत नाही, तुम्हाला काहीच होऊ देत नाही, मला इथंच राहायचं आहे, अशी कपडे भरून आली सर तेवाली पोरगी. सर आम्ही आता मुलीचं वय कमी असल्यामुळे सर आम्ही रिपोर्ट नाही दिला. माझ्या मुलाला शिक्षा होते म्हणून मुलीचं वय कमी होते म्हणून आम्ही रिपोर्ट नाही दिला सर, न वापस केलं. मारहाणीचं प्रकरण मोठं आहे. मारहाण केली घरी येऊन. हा घरी येऊन मारहाण केली सर. पण हा राजू मोहितकर एवढा दादागिरी धावते, याच्यावर खरं सर कारवाई घ्या. आम्हाला जगणं मुश्किल करून राहिला ह्यो दादा मोहितकर, आपला राजू मोहितकर.